राज्यात अनेक भागात तापमानाने 40 पार केली आहे। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले आहे। त्याचवेळी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे। कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली। वादळामुळे धुळीचे प्रचंड लोट पसरले असून समोरचे काही दिसत नाही। त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला। सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्याचा पाऊस कोसळला। ओरोस, सावंतवाडी आणि कुडाळ भागात या वादळी पावसाने थैमान घातले। ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। पावसासह वादळ दिसून आले। या वादळात एक पाणटपरी पाळा पाचोळ्याप्रमाणे उडून गेली, तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले, तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत।